अयोध्येतील सोहळा हा जितका भक्तीचा विषय तितकाच तो राजकारणाचाही विषय होताना दिसतोय। असं होण्याचं लेटेस्ट कारण म्हणजे एक हाय प्रोफाईल आमंत्रण। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना अयोध्येतील सोहळ्याचं आमंत्रण आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता राज ठाकरेंना आमंत्रण आलं याचा व्यत्यास म्हणजे उद्धव ठाकरेंना ते आलं नाही असा आहे। त्यामुळे या दिलेल्या आणि न दिलेल्या आमंत्रणातून नेमकं काय साधलं जातंय या प्रश्नाची चर्चा सुरू झाली आहे। बघूया याबाबतचा सविस्तर रिपोर्ट। ज्या राज ठाकरेंना भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यामुळे अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता, त्याच राज ठाकरेंना अयोध्येतल्या सोहळ्यासाठी VVIP म्हणून निमंत्रण आल्याचं बोललं जातंय। 22 जानेवारीच्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशातील अनेक प्रमुखांना, राजकीय नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात येतंय। एकीकडे अद्याप उद्धव ठाकरेंना निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाहीये, तर दुसऱ्या बाजूला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण दिल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे आता यावरून राजकारण तापायला सुरुवात झाली आहे। ते म्हणता आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहिती आहे, राज्याला माहिती आहे, देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्येमध्ये, अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहित आहे। आणि मग त्यांना जरी वाटत असेल आपण VVIP आहोत, पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील, त्यामुळे त्यांना बोलवलं नाही। तर सारे आमदार आहेत, MLC आहेत, पहिल्याच टर्मचे आहेत, आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही। राम मंदिरचं ज्यावेळी निर्माण होण्याची शक्यता होईल की नाही होईल असं प्रश्न निर्माण होत असताना त्यावेळी हा प्रश्न ऐरणीवर आणण्याचं काम पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींनी तिकडे जाऊन भेट देऊन सर्वांच्या समोर धाडसीने सांगून, जेव्हा कुठचाही राजकीय पक्ष बोलायला तयार नव्हता त्यावेळी करण्याचं काम केलं। राज ठाकरेंना VVIP म्हणून देण्यात आलेल्या निमंत्रणामागे भाजपचे काही ठोकताळे असल्याची चर्चा आहे। महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपली मांड पक्की ठेवली आहे, तर शिवसेनेच्या फुटीनंतरही एकनाथ शिंदेंना हिंदुत्वाचा फारसा प्रभाव दिसून येत नाही। त्यामुळे राज ठाकरेंना हिंदुत्वाचा मोठा चेहरा करून उद्धव ठाकरे यांची इमेज डॅमेज करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा आरोप होतोय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हिंदुत्वासमोर राज ठाकरेंना मोठं दाखवायचा हा प्रयत्न असेल। 2024 मध्ये गरज भासल्यास राज ठाकरेंसोबतच्या राजकीय संबंधांची पायाभरणी सुद्धा होऊ शकते। राज ठाकरे यांना हिंदू जननायक प्रतिमा मोठी करण्याची यामुळे संधी आहे। बृजभूषण सिंह यांच्या धमकीमुळे राज मागच्या वेळी अयोध्येला गेले नव्हते। राज ठाकरेंच्या आधीच्या रद्द दौऱ्याची नुकसान भरपाई यामधून होऊ शकते। सरकारला तापदायक ठरणाऱ्या बृजभूषण सिंह यांना आणखीन एक धक्का यामुळे मिळण्याची शक्यता आहे। राज ठाकरे हा मास लीडर आहे। राज ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये दम असतो आणि राज साहेबांनी नाही जरी म्हटलं तर शिवसेना वाढीसाठी पूर्वीपासून बाळासाहेबांबरोबर काम केलेलं आहे। म्हणून अशा एखाद्या नेत्याला बोलवणं काही गैर नाही आहे। मला वाटतं राजसाहेब जर गेले तर निश्चितच चांगला मेसेज आपल्या महाराष्ट्रातून जाईल आणि त्यांना निमंत्रण द्यावं अशी आमची सुद्धा इच्छा आहे। नेता असा कोणी बनवल्याने बनवत नसतो, तो उपजत असतो। हिंदूचा नेता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे राहिलेले होते, राहतील, येणाऱ्या कित्येक वर्षानुवर्ष हिंदूंच्या नेता शिवसेना प्रमुखच राहतील। त्यांच्याच विचाराने हिंदू चालतील आणि त्यांचाच विचार या देशात हिंदूंचा विचार राहील, एवढं लक्षात ठेवा। एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं काम जोमात सुरू आहे, इकडे महाराष्ट्रात यावरून उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये राजकीय महाभारत रंगलंय। रामलला ही तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। हमारे केंद्र के गृह मंत्री जी ने कहा कि अगर आप हमें वोट करेंगे तो हम आपको रामलला का जो दर्शन है वो फ्री में करवा देंगे। क्या रामलला आपकी प्रॉपर्टी है? हाँ, रामलला आपकी प्रॉपर्टी है? आप तो अभी आए हो और आपको अभी ऐसे लगने लगा कि जय श्री राम या जय बजरंगबली की जय बोलेंगे तो सारे हिंदू हमारे साथ आ जाएंगे। और यही फर्क है उनके हिंदुत्व और में हमारे शिवसेना के हिंदुत्व में। हमारा हिंदुत्व कैसे है? हृदय में राम और हाथ को काम देने वाला हमारा हिंदुत्व है। आज काही लोक विचारतात राम मंदिर काय तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? हे तेच लोक आहेत जे म्हणायचे मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे। अरे तुमच्या छातीवर चढून त्या ठिकाणी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली आणि 22 जानेवारीला हिम्मत असेल तर या अयोध्येमध्ये तुम्हाला देखील रामाचं मंदिर काय आहे हे दाखवू।
अटलजींनी पाहिलेलं स्वप्न होतं, मोदीजींनी पूर्ण करून त्या ठिकाणी दाखवलं आणि रामाचं मंदिर त्या ठिकाणी तयार होत आहे. खरं तर राम जन्मभूमी आंदोलनात शिवसेना ही भाजपची साथीदार होती. मात्र राम मंदिराच्या उभारणीत शिवसेनेचं काय योगदान असा प्रश्न भाजपकडून वारंवार उपस्थित केला जातो, तर शिवसेनेकडून बाबरीचा ढाचा पाडतानाच्या घटनांचा संदर्भ दिला जातोय. श्रीरामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणी 16व्या शतकात मुघल बादशाह बाबरनं एक मशीद बांधली. या ठिकाणी राम मंदिरच उभं राहिलं पाहिजे अशी मागणी स्वातंत्र्यानंतर हळूहळू हिंदुत्ववादी संघटना करू लागल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या रथयात्रेपासून देशात राम जन्मभूमीच्या आंदोलनाने वेग घ्यायला सुरुवात केली होती. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत देशभरातून तब्बल 1.5 लाख लोक जमा झाले होते. हिंदुत्ववादी संघटनांनी बाबरी मशिदीभोवती कारसेवा करण्याचं आवाहन केलं होतं. 6 डिसेंबरच्या दुपारपर्यंत जमावानं वेगळं रूप घेतलं. काही तरुण मशिदीच्या घुमटावर चढले, तिथे त्यांनी भगवा झेंडा फडकवला. जमलेल्या गर्दीनं बाबरी मशीद तोडायला सुरुवात केली. शिवसेनेनं सुद्धा मुंबईहून शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येत पाठवली होती. मनोहर जोशी यांच्याकडे त्यांचं नेतृत्व होतं. बाबरीचे घुमट कोसळतात जे पळून गेले बरं का, ढुंगणाला पाय लावून, तेव्हा तुमची ती छाताडं कुठे गेली होती? तेव्हा ते किती इंचाची होती आम्हाला माहित नाही. तेव्हाची छाताडं तुमची आता फुगली असतील सत्तेमुळे. आता 56 इंच, 58 इंच, 60 इंच आता झाली असती. पण तेव्हा तुमची छाताडं कुठे होती? जेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने जबाबदारी घेतली तेव्हा ही छाताडं होती ना पिचलेली. तेव्हा तुमची मनगट सुद्धा पिचली होती आणि छाती सुद्धा पिचली होती. आम्हाला शिकवू नका हिंदुत्व. तुमच्याकडे 55 पैकी झालं 8-10 लोक राहिलेले नाहीत. तुमच्याकडे आता खासदार राहिलेले नाहीत. येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल तुमची परिस्थिती काय होते म्हणून. आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचा आता घेर मोजा, तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा. युती असताना राम मंदिराच्या उभारणीत भाजप शिवसेना हातात हात घालून पुढे जात होते. पण आता राजकारणाचे संदर्भ पुरते बदलले. राम मंदिरावरून भाजप आणि उद्धव ठाकरे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. तर त्याच वेळी राज ठाकरेंना अयोध्येचं निमंत्रण देत हिंदू नेता प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न सुरू आहे का? उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या हिंदुत्वासमोर राज ठाकरेंना मोठं दाखवलं जातंय का? असेही प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले. प्रसन्न जोशी आणि सूरज बोरावकेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.